तर मग नंतर सरकारनामाचं जेव्हा डबिंग झालं, त्यावेळी मग श्रावणीताई म्हणाले, की "अनसपुरे, तुम्ही ह्याच आगाऊपणे अजून कामं मागणार का?" मी म्हटलं, "अर्थातच आपलं पोटच त्याच्यावर आहे." तर त्या म्हणाल्या, की शेजारीच फिल्म सिटीमध्ये डबिंग होतं. ते शेजारी जब्बार पटेलांचं ऑफिस आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सिनेमा करतायत. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा सिनेमा म्हणजे मग तुम्ही असंच जाऊन काम मागणार का त्यांना? म्हणलं, "हां, त्याला काय?" मग मी तिथे गेलो शेजारी. पुन्हा मी दार उघडलं तर अ, जब्बार पटेल सर आणि मोहन गोखले सर बसले होते. तर ओह! मोहन गोखलेंना पाहून मी इतका चपापलो, का? कारण माझ्या कॉलेजमध्ये एक प्रसंग असा घडला होता. मी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात फायनल इयरला होतो हं, बी-एससीला. हं, आणि त्या वर्षी आम्ही राष्ट्रीय युवक महोत्सवाचं सुवर्ण पदक जिंकलं होतं. हं, आणि विज्ञान महाविद्यालयाने केलेली पहिली ती कामगिरी होती. हं, कारण आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्सचं कल्चरल डिपार्टमेंट हं, वेगळं होतं हं, आणि ते आमची प्रातिनिधिक बक्षिसं आणायचे. हं. पण मी आग्रहाने सायन्स कॉलेजची टीम घेऊन झोनल युथ फेस्टिव्हलपासून नॅशनल युथ फेस्टिव्हलपर्यंत जाऊन आल्यामुळे माझी इच्छा अशी होती. तेव्हा मोहन गोखले स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि मी कल्चरल सेक्रेटरी होतो आणि त्यांना बक्षिसं वाटून चंद्रकांत पाटील सरांकडे जायचं होतं. त्यांची मैत्री होती. हं. तर मी भांडलो. मी म्हणलं, की आमचे परफॉर्मन्स त्यांनी बघितले पाहिजे. एवढे बक्षीस मिळाले आम्हाला युथ फेस्टिव्हलचं हे ते. हं. तर मग त्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्येच आमचा वाद झाला आणि मग पाटील सर म्हणाले, की "हे काही तुझं बरोबर नाही. मी प्रिन्सिपल असतो तुला दाखवलं असतं." मी म्हटलं, "तुम्ही प्रिन्सिपल झाल्यावर बघू." पण आता त्यांना एवढं विमानाने बोलवलं आणि ते गोखले सरांसमोरच हा वाद चाललेला आहे. तर म्हटलं, "असं कसं चालेल आणि असं कसं?" वगैरे सगळं. मोहन गोखले म्हणले, "ठीक आहे, आपण बघू," म्हणले, "सादरीकरण आणि मग पुढे जाऊ." मग त्यांना ते सगळे सादरीकरणं पाहायला लावले होते. असा प्रसंग घडलेला असताना आता सिच्युएशन वेगळी होती. आता मी फिल्म सिटीमध्ये एक संघर्ष करणारा नट होतो आणि गेलो तर उत्साहात होतो, पण त्यांना बघून पण मोहन गोखले सरांनी मला बघितलं आणि ते म्हणाले, "अनासपुरे या, या, या." तर मी ओह! म्हटलं, "सर, तुम्हाला माझं नाव लक्षात आहे." ते म्हणले, "तुम्ही काही विसरण्यासारखे नाहीयेत." आणि मग त्यांनी सांगितलं, की जब्बार पटेलांना, की "याला सिनेमात घ्या, हा खूप चांगला नट आहे." तर मला तेव्हा ते एक म्हणून मी म्हटलं, की आपल्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये पदोपदी हे चांगले मदतीचे हात लाभलेले असतात. त्यामुळे आपला पाया पक्का होत जातो. तसा माझ्या बाबतीत मी त्या बाबतीत सुदैवी ठरलो आणि बहुतेकांनी मला मग ते हा चांगला नट आहे, हा चांगला नट आहे असं करत मग ती म्हणजे शिवाजी दादांनी शिवाजी साटम हं. आता शिवाजी दादांचं सी-आय-डी खूप फेमस होतं. हो, खूप हो. खूप काळ त्यांनी राज्य केलं त्या ह्याच्यावर. मग शिवाजी दादांनी स्वतः मला बी-पी सिंगांकडे इंट्रोड्यूस केलं होतं, की याला घे. माझा फोटो-बिटो घेऊन शिवाजी दादांनी मागं नाव-बिव माझं वाह! लिहून ते बी-पी सिंगांना दिलं होतं. आणि मग बी-पी सिंगांनी मला सी-आय-डीसाठी बोलावलं आणि मी मड आयलंडला गेलो. तर बी-पी सिंगांची एक सवय होती, की ते सेटवर लिहीत असायचे. हं, हं, ते हं. मी पहिल्यांदाच त्यांना भेटणार होतो, बघितलं होतं. तर मी म्हणलं, "आपण दिग्दर्शकाला नमस्कार केला पाहिजे गेलं की आपली ओळख." आणि म्हणून मी ते लिहीत होते आणि मी जवळ गेलो आणि म्हणलं, "सर, नमस्ते." मग त्यांनी बघितलं माझ्याकडे, "नमस्ते." म्हणलं, "सर, मैं मकरंद अनासपुरे." ते म्हणले, "अच्छा, ठीक है." मग ते थांबले. ते म्हणले, "यार, तू ऐसा दिखता है?" मग तेव्हा आता तरी मी जरा तेव्हा खात्या-पित्या तुम्ही खूप घरचा बारीक बघितलेत आधीचे सिनेमे तेव्हा ना फक्त एकदमच. पित्या घरचाच वाटायचो. एकदम बारीक होतो. तर ते बी सिंग मला म्हणाले, की "यार, तेरा फोटो देख के मुझे लगा कि तू अच्छा हेल्दी आदमी होगा यार. अभी मुझे वो कैरेक्टर बदलना पडेगा." मग त्यांनी सी-आय-डी ट्रेनी ऑफिसर असं कॅरेक्टर होतं. तर सी-आय-डी ज्युनियर ट्रेनी कॉन्स्टेबल असं माझं पात्र त्या ओह! लेखनात केलं. आणि मग तो एपिसोडमध्ये मी म्हणजे तुम्ही सी-आय-डीत पण काही एपिसोड केलेत आधी? एक हो आणि तो वन गो एपिसोड होता. म्हणजे वन टेक एपिसोड होता. हम्म. आणि तो बी-पी सिंग सर म्हणजे त्यातले
खूप मास्टर आणि पवन मल्होत्रा होते त्यामध्ये आणि हिंदीतली मंडळी होती आणि शिवाजी दादा. त्यामुळे शिवाजी दादा असल्यामुळे मी आपलं ते खूप गोड आहेत आणि आणि ऑलवेज मदतीसाठी म्हणजे हेल्पिंग मला नेचर. शिवाजी दादांचं असं आठवतं की फिल्म सिटीला आम्ही एक जयसूर्या नावाचा सिनेमा पुन्हा आदरणीय नानांमुळे मला मिळालेला हा तिसरा सिनेमा होता. माझ्या दुर्दैवाने तो पूर्ण झाला नाही किंवा आला नाही. नाहीतर त्या काळातच हिंदी सिनेसृष्टीत मला तर चांगले तुमचं तसं बघितलं तर हिंदीतून सुरू झालं ना, म्हणजे हो, तसं अर्थातच. हे. मग ते मला चांगली संधी मिळाली कारण अजीज मिर्झा डिरेक्टर होते हम्म. आणि नानाजी मेन रोल करत होते आणि हम्म. त्यांनी मला एक चांगला रोल त्यामध्ये दिला होता. हम्म. पण गडबड अशी झाली की तो सिनेमा एका शेड्यूल नंतर पूर्ण झाला नाही पुढे. अच्छा. मला माहित नाही त्याचं कारण. आणि तेव्हा शिवाजी दादा परेल विलेजमध्ये राहायचे आणि हो. मी एका मित्राकडे अनिल गावडेकडे चाळीमध्ये राहायचो DP वाडीत. तर मग मी बस पकडून परळपर्यंत जायचो. हम्म. गौरी शंकर हो. चित्रमलच्या तिथे सर्कलला स्टॉप तो. होता. हा, तर तिथे शिवाजी दादा थांबायचे माझ्यासाठी आणि मला घेऊन फिल्म सिटीला जायचे आणि पॅकअप झाले की आम्ही परत यायचो. मग तिथे ओ. सोडायचे आणि मग मी परत बसने. काही वेळा म्हणजे 8 दिवसाचं शेड्यूलमध्ये 2-3 वेळा असं घडलं की त्यांचं काम लवकर संपलं, पण ते थांबले. तर मी म्हणायचो, "दादा तुम्ही जा, मी येतो बसने वगैरे." ते म्हणायचे, "नाही, तुझं होईल आता, मग जाऊ आपण बरोबर." तशी मोठेपणा जो असतो, तो नकळत आपल्याला जो मनात रुजत जातो तो असा बरोबर. मोठ्या माणसांचा. म्हणजे खरं तर त्यांना तशी गरज नसते. त्यांच्याकडे ती 4 व्हीलर होती, पण त्यांना असं वाटलं की चला ह्याला पण घेऊन जायला असं 2-3 वेळा त्यांनी केल्यामुळे माझ्या मनात ती अंडरलाईन झालेली आहे. तर अशी खूप माणसं ज्यांच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये इतका काळ सातत्याने काम करतोय, त्यामागे या सगळ्यांचं प्रेम आणि नकळत लागलेला हात आणि आशीर्वाद आहे. मग बऱ्याचदा तुमचं ऐकल्यावर मला इथे असं वाटतं की आम्ही असं ऐकतो की इथे कुणी कुणाचं नसतं. इथे प्रत्येक जण स्वतःचं इंडिव्हिज्युअल खेळायला आलेला असतो. कुणी कुणाला मदत करत नाही. उलट सगळेजण कोण कसा पुढे जातोय त्याला आपण कसं मागे ठेवू असं आम्ही ऐकलेलं आहे. पण तुमचं जसं ऐकल्यानंतर हे एक चित्र असं समोर उभं राहतं की नाही, हे असं पण असतं इंडस्ट्रीत. बरोबर यावर आहे. तुमचं म्हणणं काय? हे बघ प्रत्येकाचा सापेक्ष ज्याला जसा अनुभव आला त्याने तसा मांडावा. ही ती गोष्ट आहे. मुळात कसं आहे की जेव्हा चांगले अभिनेते असतात त्यावेळी मराठीमध्ये आपल्याकडे एक पद्धत फार साधी आहे की एखाद्याचा चांगला अभिनय पाहिला तर त्याला आवर्जून आपण दाद देतो. मी स्वतःहून मला एखादा चित्रपट आवडला, एखादं नाटक आवडलं तर त्या कलावंताचा आपली ओळख असो नसो, आपण त्याला सांगितलं तर पाहिजे की तू फार भन्नाट काम केलेलं आहे, तू बरोबर. खूप चांगलं काम केलेलं आहेस. म्हणजे मी स्ट्रगलर असताना मी एकदा पृथ्वी थिएटरला सत्यदेव दुबेंचं गाठ नावाचं नाटक बघायला गेलो होतो आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा रसिका ओकला पाहिलं होतं. ओके. रसिका ओक जोशी, जोशी. गिरीशची हां, बायको. हां, हां. तर तिने इतकं भन्नाट काम केलं होतं. बापरे! मी सुपर्ब तर होती. मग मी ते नाटक झाल्यानंतर पृथ्वी थिएटरला ग्रीन रूम शोधत मग मी तिला जाऊन भेटलो होतो. मी म्हणलं, "तुम्ही फार जबरदस्त काम केलं." नंतर रसिका बरोबर 2-3 चित्रपटात मी काम केलं. आमची मैत्री चांगली झाली. पण मी आवर्जून हे सांगतो. मला आवडलं तर मी निश्चितपणे त्या माणसांना मी अजूनही चित्रपट आवडला, काही आवडलं की मी स्वतःहून फोन करून, भेटून, फोन नाही उचलला तर मेसेज करून सांगतो. किंवा जेव्हा आपल्याला एखादा चांगला नटी दिसते त्यावेळी आपण त्यांचं नाव कुठेतरी सुचवतो. अरे खूप छान ॲक्टर आहे. कारण आपण बघितलेलं असतं. बरोबर. हां, तुम्ही बघितलेलं नसताना कुणाचं तरी नाव सुचवणं हे तसं चुकीचंच आहे ना. तुम्हाला जर कामच माहीत नाही, ह्याने काय केलंय किंवा हिने काय केलं, त्याचं नाव कसं सुचवणार? तर आपण बघितल्याशिवाय सुचवत नाही. नाही, बरोबर. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता हा आपल्या गावचा आहे, हा आपल्या परिसरातला आहे, हा आपल्या अजून ह्याच्यातला आहे, म्हणून ह्याने आपल्याला काहीतरी चान्स द्यावा, असं वाटणारी ही मंडळी असतात. बरोबर. पण आपल्यालाच ती माहीत नसतात ना, काम म्हणून काय केलंय ते. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्याचं काम बघता, जेव्हा तुम्हाला ते आवडतं आणि आताही बघ ना तू बऱ्याच कलावंतांना नवीन सिनेमे किंवा नवीन नाटकांमध्ये खूप तरुण कलावंत येतात. आहेत. हो. त्याचं कारण काय मग ते असे झालेत का? त्यांना कोणीतरी सुचवलेलं असतं.
कुणीतरी जेव्हा बघतं एखाद्याचं चांगलं काम, तेव्हा न राहवून सुचवतं.